निर्णय केला की माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून अधिकाधिक आपले उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये यावेत अशा प्रकारचे एक प्रयत्न आहे. मला वाटतं अतिशय सकारात्मक पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा झाली. अवैध व्यवसाय, अवैध जे गौण खनिजाचा जो मोठ्या प्रमाणात आरटीओ कडून जे निर्बंध यायला पाहिजे, तर आरटीओचं कामकाज फार समाधानकारक नाही. ते आज त्यांच्याबद्दलही आम्ही आज समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने पोलीस कारवाई झाल्या पाहिजे, ड्रग्सचं रॅकेट जिल्ह्यामध्ये उभं राहत आहे. ड्रग्सचे एक पारनेर तालुका हे ड्रग्सचं एक मोठं केंद्र बनत चाललेलं आहे. ही फार चिंतेची बाब आहे. म्हणजे त्या कोणता तो कोणता ते फायनान्स कंपनीचा कोणती घोटाळा तो सिस्पेचा एक मोठा घोटाळा झाला. त्याची आम्ही सीबीआय इन्क्वायरी आता मुख्यमंत्र्यांनी तत्परता सांगितलं आम्ही लावतो. ड्रग्स बद्दल सुद्धा तो जो परवा नगरचं मोठं गंभीर प्रकरण जे उघडकीस आलं, तो एलसीबीचा हवालदार पाळणारच होता अगोदर. तिथं ज्या गोडाऊनमध्ये ड्रग्स सापडलेत, तिथल्या त्या ड्रग्सच्या मालकाचेच फोटो लोकांबरोबर दिसतात मला सत्कार करताना. म्हणजे पाळंमुळं कुठपर्यंत गेलेली आहे याचा आपल्याला अंदाज आला असेल. पण ते चिंतेची बाब आहे. जिल्हा हे ड्रग्सचा बंद काय यासाठी पोलिसांनी अधिक मला वाटतं विशेष त्यामध्ये कारवाई करण्याची गरज आहे असं त्यांना आज सांगण्यात आलेलं आहे. पण एकूण मला समाधान आहे की जिल्ह्याच्या आजच्या ज्या बैठकीमध्ये सर्व आमचे खेळीमेळीच्या वातावरण एकमताने मंजूर झाली. ती चांगली तयारी झाली. त्यातून जिल्ह्याच्या विकासाची दिशा स्पष्ट होते. प्रशासकीय यंत्रणेला त्यामध्ये दिशा मिळते आणि प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा जिल्ह्याच्या सर्व चांगलंच काम करत आहेत. पण आम्ही त्यांचं सुद्धा सगळ्यांचं मी अभिनंदन केलं. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.